भारताची अर्थव्यवस्था वेगानं मोठी होतीये. 2024 वर्ष कसं ठरलं भारतीय अर्थविश्वासाठी, पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. जगातली सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असं बिरुद भारतीय अर्थव्यवस्था सध्या मिरवतीये. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी वाढ देशानं 7% नोंदवली. त्यामुळे ती जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली. परकीय गुंतवणुकीत भारतानं $1 ट्रिलियन लक्ष्य पार केलं. यावर्षी परकीय गुंतवणुकीत 42% वाढ होऊन गुंतवणूक $42.13 अब्ज वर पोहोचली. गुंतवणूकदार स्नेही वातावरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि कुशल मनुष्यबळामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताची बाजारपेठ आकर्षित करते. मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचं वर्चस्व दिसलं. सेन्सेक्सनं गुंतवणूकदारांना वर्षभरात 8.58% तर निफ्टीनं 9.13% परतावा दिला. दोन्ही निर्देशांकाने वर्षभरात ऑल टाईम हाय कामगिरी करत सेन्सेक्स 85,978 पर्यंत तर निफ्टी 26,277.35 असा सर्वकालीन उच्चांक गाठला. मात्र जागतिक शेअर बाजारात भारतीय शेअर बाजाराचं वर्चस्व कमी झालं. भारतीय शेअर बाजारासाठी 2024 हे ऐतिहासिक वर्ष ठरलं. भारतीय शेअर बाजाराचं भांडवल $5.29 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं आणि जागतिक स्तरावर अमेरिका, चीन आणि जपाननंतर भारतीय शेअर बाजार 4थ्या क्रमांकावर पोहोचला. शेअर बाजारानं ही ऐतिहासिक कामगिरी केली. परदेशी चलन बाजारात 2024 मध्ये भारतीय रुपयावर दबाव दिसला. एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य 85.10 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचलं. एका वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया 2% घसरला. सामान्य गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतला ओढा वाढल्याचं यावर्षी दिसलं. म्युच्युअल फंड उद्योगासाठी 2024 हे वर्ष नफादायक ठरलं. 2024 मध्ये म्युच्युअल फंडातली गुंतवणूक 17 लाख कोटी रुपयांनी वाढून म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता तब्बल 68 लाख कोटी रुपयांवर गेली. 2024 मध्ये 5.6 कोटी नवी म्युच्युअल फंड खाती उघडून 2.4 लाख कोटींची एसआयपी मधून गुंतवणूक झाली. इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओसाठी 2024 हे वर्ष स्मरणात राहील. कारण यावर्षी 90 आयपीओ बाजारात आले. मात्र बहुतांश मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. या 90 आयपीओच्या माध्यमातून बाजारातून रेकॉर्ड ब्रेक 1.6 लाख कोटी रुपये जमवले. 2023च्या तुलनेत ही तिप्पट रक्कम होती. सर्वात मोठा 27,870 कोटींचा हुंदाई मोटर इंडियाच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची निराशा केली. स्विगी, ओला, बजाज हाऊसिंग फायनान्स, फर्स्ट क्राय हेही बहुप्रतीक्षित आयपीओ बाजारात लॉन्च झाले. सोनं आणि चांदीतल्या गुंतवणूकदारांसाठी 2024 हे वर्ष सोन्यासारखं ठरलं. गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून भारतीयांमध्ये सोन्याला सर्वाधिक पसंती असते. 2010 नंतर 2024 हे सर्वाधिक परतावा देणारं वर्ष ठरलं. 2024च्या वर्षात सोन्याच्या दरानं प्रतितोळा 80,000 रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला. तर सोन्यातल्या गुंतवणूकदारांना 22% परतावा देत मालामाल केलं. सर्वसामान्यांचं मात्र घामटं काढलं. चांदीनंही प्रतिकिलो 90,000चा टप्पा गाठला.
गुंतवणूकदारांचं संरक्षण करण्यासाठी स्थापित झालेल्या सेबी या संस्थेच्या प्रमुखांवरील आरोपांनी भारतीय अर्थविश्वात मोठी खळबळ उडाली. सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असताना माधवी पुरी बुच यांनी आयसीआयसीआयकडून पगार घेऊन सेबीच्या कलम 54चं उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसच्या पवन खेडा यांनी केला. हिंडनबर्ग रिसर्चनं केलेल्या व्हिसल ब्लोअर दस्तावेजात बुच आणि त्यांच्या पतीचे मॉरिश ऑफशोर कंपनी ग्लोबल डायनॅमिक ऑपॉर्च्युनिटी फंडमध्ये स्टेक असल्याचा दावा केला. ही कंपनी अदानी समूहाशी निगडीत ऑफशोर कंपनी आहे. 2024 वर्ष अदानी समूहासाठी मोठ्या चढउताराचं ठरलं. वर्षाच्या अखेरीला उद्योगपती गौतम अदानींसह 7 जणांविरुद्ध कोट्यवधी डॉलरच्या लाचखोरीचं प्रकरण अमेरिकेतल्या न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी प्रकरण दाखल झालं. महागडी सौर ऊर्जा खरेदी करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि ओडिशा सरकारमधल्या अज्ञात अधिकाऱ्यांना अदानींनी लाच दिली आणि गेल्या 20 वर्षात अब्जावधी डॉलरचा नफा कमावल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग इतर राज्यात आणि विशेषतः गुजरातला गेल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण निवडणुकांआधी तापलं. मात्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे गेल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं. पहिल्या तिमाहीत तर देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली. अव्वल क्रमांक मिळवत 13.55 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. आरबीआयचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास 2024च्या डिसेंबर महिन्यात निवृत्त झाले. 2018 पासून 6 वर्ष त्यांनी रिझर्व्ह बँकेची धुरा सांभाळली. या कारकिर्दीत दास यांना 2 वेळा जगातल्या सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून खिताब मिळाला. शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ रेटिंग मिळालं. महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तिकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला.